बिग बॉसच्या घरामध्ये इकडे गार्डन एरियामध्ये घनश्याम अभिजित यांना धनंजय सांगतोय की एकदा जर माझा टोन सुटला मग तो माझा दोष नाही, मग तो पुढच्याचा दोष असेल. पण तो असं का सांगतोय चला तर बघूया. तर इकडे हे तिघे बोलत बसलेले असतात. तर इथे धनंजय सांगतो की रागाचा आणि माझा फार वेगळा कंट्रोल आहे. चिडचिड होते पण मी रिॲक्ट नाही करत लवकर. माझ्या मनात मी रिॲक्ट करतो, बाहेर नाही करत लवकर. कितीही माझ्यावर प्रेशराईज केलं ना कोणीतरी तरी माझा टोन त्याला हात जोडूनच असेल. पण जेव्हा माझा तो टोन सुटेल मग तो माझा दोष नसेल. मी माझी सुद्धा चूक पोटात घालू शकतो, दुसऱ्याची सुद्धा घालीन मी एक वेळ पोटात. हा माझ्या मनाचा मोठेपणा आहे. पण मला घरातले पण म्हणते तू एक वेळ दुसऱ्याचं पण पोटात घालू शकशील. पण मला खोटं बोललेलं आवडत नाही. मला त्याचा प्रचंड राग आहे. म्हणजे हा खेळ आहे तर खेळामध्ये मी 19-20 इकडं तिकडं करेल, पण मला रिअल लाईफमध्ये खोटं बोललेलं बिलकुल आवडत नाही. जर माझ्याकडे पैसे नसतील, माझ्या हातातून काही होत नसेल तर एक वेळ मी उपाशी राहीन, पण मी कुठंही खोटं बोलून रिअल लाईफमध्ये काहीच नाही वागत, कारण मला खोटं बोलता येतच नाही. त्यानंतर तो त्याचा दुसरा एक किस्सा सांगतो की किपिंगला जर तो त्याच्या मैदानात उभा राहिला तर मला लोक घाबरतात. बॅट्समनला मी कॅल्क्युलेशनच करून देत नाही. म्हणजे बॅट्समॅनचं कसं असतं, ज्यावेळेस तो एखादा 6 किंवा 4 मारतो त्यावेळेस तो त्याच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेट करत असतो की आता आपल्याला किती रन काढायचे आहेत, आपल्याला किती 6 किती 4 मारले पाहिजेत. पण मी त्याला बोलण्यामध्ये इतकं गुंगवतो ना, त्याचं कॅल्क्युलेशनच हलतं. तर अशा पद्धतीनं मग मी आमच्या टीमला जरा सपोर्ट करत असतो. आणि त्यावेळेस मला अँपर पण काय बोलत नाही, कारण मी हात जोडून पाया पडून अशा पद्धतीने बोलत असतो. म्हणजे मी माझा संयम हा राखून असतो. पण मला खऱ्या आयुष्यात खोटं बोललेलं नाही आवडत. तर ह्या काही गोष्टी आहेत जे मी तत्वाने वागतो रिअल लाईफमध्ये सुद्धा. त्यामुळे मी खेळामध्ये पण वागण्याचा प्रयत्न करतो. तर धनंजयचा हा स्वभाव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत